सध्या राज्यात मराठा आरक्षण हा चर्चेचा विषय बनला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले। मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी उपोषण केल्यामुळे राज्यभरात आंदोलन झाले, ठिकठिकाणी जाळपोळीही झाल्या। राज्याची स्थिती बिघडू नये, त्याला हिंसक वळण येऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले। पण आता सध्या छगन भुजबळ यांचा ओबीसी आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण हे दोन्ही मुद्दे एका समोरासमोर भिडले आहेत। राज्यात दोन वेगवेगळ्या समाजांविरुद्ध तेढ निर्माण करण्याचं कुठेतरी राजकारण सुरू आहे, अशाही चर्चा करण्यात येत आहेत। छगन भुजबळ यांनी जालन्यातील सभेत काल भाषण केलं आणि त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण हे आरक्षण कशा पद्धतीने असले पाहिजे याबद्दल त्यांनी भाष्य केले। तसेच मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी उगाच आमच्या नादी लागू नये याबाबत हल्लाबोल केला। नमस्कार, मी किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जालन्यातील ओबीसींच्या महाएल्गार सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले। जबरदस्तीने जर ओबीसी मधून आरक्षण दिले तर कोर्टात प्रकरण जाणार आणि आरक्षणाचा मुद्दा अडकून पडणार, यामुळे कुणाला काहीच मिळणार नाही। 100 कोटी लोक असतात, असं सर्वांना आरक्षण देता येत नाही, त्यातल्या काहींना संधी मिळते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशी आमची मागणी आहे, पण ते ओबीसी मधून न देण्याची आमची भूमिका आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली। आधीच ओबीसींना तुटपुंजे आरक्षण आहे, त्यामुळे वेगवेगळं आरक्षण द्या, आरक्षण मिळणार नाही असं नाही। फडणवीसांनी प्रयत्न केले, पुन्हा त्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केली। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुफान हल्ला केला। कोणाचं खाता असं म्हणतो, पण तुझं खातो काय रे असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला केला। तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला। मराठा तरुणांना मला सांगायचं आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायचा आहे, त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही, असं छगन भुजबळ म्हणाले। मराठा समाजातील काही जणांना कुणबी दाखले नको असे मत आहे। आपल्याला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, मग कुणबी का नको? ज्यांना कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात दिला। साताऱ्यातील सभेत यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली। शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। मराठा समाजातील काहींना कुणबी म्हणून घेण्यास लाज वाटते असं म्हणत त्यांनी सरकारला फटकारले। मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचे म्हणून जातीय दंगली करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरून अपेक्षा करतो की आताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील, शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील। उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे। दंगली पाडण्यासाठी वक्तव्य सुरू आहेत, वैचारिक विचार मांडले पाहिजेत। तो माणूस ओबीसी सह मराठा समाजाच्या मनातून उतरत चालला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेलं राजकारण असो, आंदोलन असो किंवा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असो, या गोष्टींना कुठेतरी शिथिलता मिळाली असली तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरूच आहेत। आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन ते आक्रमक होताना दिसतच आहेत। त्यासोबतच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन छगन भुजबळ यांनी जोरदार एंट्री केली आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे कुठेतरी समाजांविरुद्ध किंवा मराठा आणि ओबीसी एकमेकांविरुद्ध आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यामुळे कुठेही दंगली होता कामा नये किंवा कुठेही एकमेकांविरुद्ध तेढ निर्माण होता कामा नये, यासाठी अनेक राजकीय नेते सुद्धा आपापले मत व्यक्त करत आहेत। त्यामुळे पुढे जाऊन आरक्षणाच्या मुद्द्याला कोणतं वळण येते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अशाच नवनवीन ताज्या अपडेट्ससाठी टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।